हॅलो गाईज, दिस इज विकास अँड वेलकम टू माय एम फ्लुएंट इंग्लिश अकॅडमी. आजच्या व्हिडिओ लेक्चरचा टॉपिक आहे इंग्लिश वोकॅब्युलरी थ्रू मराठी लँग्वेज. आजचा व्हिडिओ लेक्चर हा इंग्लिश वोकॅब्युलरी सिरीजचा पार्ट 1 आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत इंग्रजी शब्दांचा अर्थ मराठी भाषेत, इंग्रजी शब्दांचे प्रोनाउन्सिएशन मराठी भाषेत, म्हणजेच इंग्रजी शब्दाचा उच्चार मराठी भाषेत. आणि या इंग्रजी शब्दांचा वापर करून आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये काही एक्झाम्पल सेंटेन्सेस बनवणार आहोत. हे एक्झाम्पल सेंटेन्सेस 4 प्रकारचे असणार आहेत. फर्स्ट आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स, म्हणजेच होकारार्थी वाक्य किंवा सकारात्मक वाक्य. सेकंड आहे नेगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजेच नकारार्थी वाक्य किंवा नकारात्मक वाक्य. थर्ड आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य किंवा प्रश्नवाचक वाक्य. फोर्थ आणि लास्ट आहे नेगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजेच नकारात्मक प्रश्नवाचक वाक्य. आजचा आपला फर्स्ट वर्ड आहे ॲरोगंट. याचे मराठी प्रोनाउन्सिएशन आहे ॲरोगंट आणि याचा मराठी अर्थ आहे गर्विष्ठ, अहंकारी, घमंडी, उद्धट. या वर्डचं फर्स्ट एक्झाम्पल आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स. शी इज व्हेरी ॲरोगंट. ती खूप गर्विष्ठ आहे. सेकंड एक्झाम्पल आहे नेगेटिव्ह सेंटेन्स. शी इज नॉट व्हेरी ॲरोगंट. ती खूप गर्विष्ठ नाही. थर्ड एक्झाम्पल आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इज शी व्हेरी ॲरोगंट. ती खूप गर्विष्ठ आहे का. फोर्थ आणि लास्ट आहे नेगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इज शी नॉट व्हेरी ॲरोगंट. ती खूप गर्विष्ठ नाही का. नेक्स्ट वर्ड आहे मॅनर्स. याचे मराठी प्रोनाउन्सिएशन आहे मॅनर्स आणि मराठी अर्थ आहे ढंग, पद्धत किंवा शिष्टाचार. या वर्डचं फर्स्ट एक्झाम्पल आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स. यू हॅव अ गुड मॅनर्स टू स्पीक. तुझ्या बोलण्याचा ढंग चांगला आहे. सेकंड एक्झाम्पल आहे नेगेटिव्ह सेंटेन्स. यू डू नॉट हॅव अ गुड मॅनर्स टू स्पीक. तुझ्या बोलण्याचा ढंग चांगला नाही. थर्ड एक्झाम्पल आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. डू यू हॅव अ गुड मॅनर्स टू स्पीक. तुझ्या बोलण्याचा ढंग चांगला आहे का. फोर्थ आणि लास्ट एक्झाम्पल आहे नेगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. डू यू नॉट हॅव अ गुड मॅनर्स टू स्पीक. तुझ्या बोलण्याचा ढंग चांगला नाही का. नेक्स्ट वर्ड आहे इरिटेट. याचे मराठी प्रोनाउन्सिएशन आहे इरिटेट आणि मराठी मिनिंग आहे चिडवणे किंवा चीड आणणे. या वर्डचे फर्स्ट एक्झाम्पल आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स. शी वॉज इरिटेटिंग हिम. ती त्याला चिडवत होती. सेकंड एक्झाम्पल आहे नेगेटिव्ह सेंटेन्स. शी वॉज नॉट इरिटेटिंग हिम. ती त्याला चिडवत नव्हती. थर्ड एक्झाम्पल आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. वॉज शी इरिटेटिंग हिम. ती त्याला चिडवत होती का. फोर्थ एक्झाम्पल आहे नेगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. वॉज शी नॉट इरिटेटिंग हिम. ती त्याला चिडवत नव्हती का. नेक्स्ट वर्ड आहे इगो. याचे मराठी प्रोनाउन्सिएशन आहे इगो आणि मराठी मिनिंग आहे अहंकार किंवा अभिमान. या वर्डचे फर्स्ट एक्झाम्पल आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स. ही हॅज अ लॉट ऑफ इगो. त्याला खूप अहंकार आहे. सेकंड एक्झाम्पल आहे नेगेटिव्ह सेंटेन्स. ही डज नॉट हॅव अ लॉट ऑफ इगो. त्याला खूप अहंकार नाही. थर्ड एक्झाम्पल आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. डज ही हॅव अ लॉट ऑफ इगो. त्याला खूप अहंकार आहे का. फोर्थ आणि लास्ट एक्झाम्पल आहे नेगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. डज ही नॉट हॅव अ लॉट ऑफ इगो. त्याला खूप अहंकार नाही का. नेक्स्ट वर्ड आहे अपोलोजाइज. याचे मराठी प्रोनाउन्सिएशन आहे अपोलोजाइज. मराठी मिनिंग आहे क्षमा मागणे, माफी मागणे किंवा दिलगिरी व्यक्त करणे. या वर्डचे फर्स्ट एक्झाम्पल आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स. ही अपोलोजाइज्ड फॉर दिस मिस्टेक. त्याने या चुकीबद्दल माफी मागली. सेकंड एक्झाम्पल आहे नेगेटिव्ह सेंटेन्स. ही डीड नॉट अपोलोजाइज फॉर दिस मिस्टेक. त्याने या चुकीबद्दल माफी मागली नाही. थर्ड एक्झाम्पल आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. डीड ही अपोलोजाइज फॉर दिस मिस्टेक. त्याने या चुकीबद्दल माफी मागली का. फोर्थ आणि लास्ट एक्झाम्पल आहे नेगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. डीड ही नॉट अपोलोजाइज फॉर दिस मिस्टेक. त्याने या चुकीबद्दल माफी मागली नाही का. नेक्स्ट वर्ड आहे ॲबिलिटी. याचे मराठी प्रोनाउन्सिएशन आहे ॲबिलिटी आणि मराठी मिनिंग आहे क्षमता किंवा योग्यता. या वर्डचे फर्स्ट एक्झाम्पल आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स. ही हॅज द ॲबिलिटी टू रन व्हेरी फास्ट. त्याच्यामध्ये खूप वेगाने धावण्याची क्षमता आहे. सेकंड एक्झाम्पल आहे नेगेटिव्ह सेंटेन्स. ही डज नॉट हॅव द ॲबिलिटी टू रन व्हेरी फास्ट. त्याच्यामध्ये खूप वेगाने धावण्याची क्षमता नाही. थर्ड एक्झाम्पल आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. डज ही हॅव द ॲबिलिटी टू रन व्हेरी फास्ट. त्याच्यामध्ये खूप वेगाने धावण्याची क्षमता आहे का. फोर्थ आणि लास्ट एक्झाम्पल आहे नेगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. डज ही नॉट हॅव द ॲबिलिटी टू रन व्हेरी फास्ट. त्याच्यामध्ये खूप वेगाने धावण्याची क्षमता नाही का. नेक्स्ट वर्ड आहे एक्वायर. याचे मराठी प्रोनाउन्सिएशन आहे एक्वायर आणि मराठी मिनिंग आहे घेणे, मिळवणे किंवा प्राप्त करणे. या वर्डचे फर्स्ट एक्झाम्पल आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स. ही अक्वायर्ड एक्सपिरियन्स ऑफ दिस वर्क. त्याने या कामाचा अनुभव घेतला किंवा या कामाचा अनुभव मिळवला. सेकंड एक्झाम्पल आहे नेगेटिव्ह सेंटेन्स. ही डीड नॉट एक्वायर एक्सपिरियन्स ऑफ दिस वर्क. त्याने या कामाचा अनुभव नाही घेतला. थर्ड एक्झाम्पल आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. डीड ही एक्वायर एक्सपिरियन्स ऑफ दिस वर्क.
त्याने या कामाचा अनुभव घेतला का? फोर्थ आणि लास्ट एक्झाम्पल आहे नेगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. डिड ही नॉट एक्वायर एक्सपिरियन्स ऑफ दिस वर्क? त्याने या कामाचा अनुभव नाही घेतला का? नेक्स्ट वर्ड आहे सक्सीड. याचे मराठी प्रोनाउन्सिएशन आहे सक्सीड आणि मराठी मिनिंग आहे यशस्वी होणे. या वर्डचे फर्स्ट एक्झाम्पल आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स. ही विल सक्सीड. तो यशस्वी होणार. सेकंड एक्झाम्पल आहे नेगेटिव्ह सेंटेन्स. ही विल नॉट सक्सीड. तो यशस्वी नाही होणार. थर्ड एक्झाम्पल आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. विल ही सक्सीड. तो यशस्वी होणार का? फोर्थ आणि लास्ट एक्झाम्पल आहे निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. विल ही नॉट सक्सीड. तो यशस्वी नाही होणार का? नेक्स्ट वर्ड आहे प्रॉबब्ली. या वर्डचे प्रोनाउन्सिएशन आहे प्रॉबब्ली आणि मीनिंग आहे कदाचित किंवा बहुतेक. या वर्डचे फर्स्ट एक्झाम्पल आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स. शी विल प्रॉबब्ली बी वेटिंग फॉर यू. ती कदाचित तुझी वाट पाहत असणार. या वर्डचे सेकंड एक्झाम्पल आहे नेगेटिव्ह सेंटेन्स. शी विल नॉट प्रॉबब्ली बी वेटिंग फॉर यू. ती कदाचित तुझी वाट पाहत नसणार. थर्ड एक्झाम्पल आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. विल शी प्रॉबब्ली बी वेटिंग फॉर यू. ती कदाचित तुझी वाट पाहत असणार का? या वर्डचे फोर्थ आणि लास्ट एक्झाम्पल आहे निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. विल शी नॉट प्रॉबब्ली बी वेटिंग फॉर यू. ती कदाचित तुझी वाट पाहत नसणार का? नेक्स्ट वर्ड आहे लिटरली. या वर्डचे मराठी प्रोनाउन्सिएशन आहे लिटरली आणि मराठी मिनिंग आहे अक्षरशः किंवा खरोखर. या वर्डचा फर्स्ट एक्झाम्पल आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स. शी वॉज लिटरली क्राईंग. ती अक्षरशः रडत होती. सेकंड एक्झाम्पल आहे नेगेटिव्ह सेंटेन्स. शी वॉज लिटरली नॉट क्राईंग. ती अक्षरशः रडत नव्हती. थर्ड एक्झाम्पल आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. वॉज शी लिटरली क्राईंग. ती अक्षरशः रडत होती का? फोर्थ एक्झाम्पल आहे नेगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. वॉज शी लिटरली नॉट क्राईंग. ती अक्षरशः रडत नव्हती का? नेक्स्ट वर्ड आहे रश. या वर्डचे मराठी प्रोनाउन्सिएशन आहे रश आणि मराठी मिनिंग आहे गर्दी किंवा घाईने कुठल्या तरी गोष्टीकडे धावत जाणे किंवा धाव घेणे. या वर्डचे फर्स्ट एक्झाम्पल आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स. ही रश्ड होम. त्याने घराकडे धाव घेतली. सेकंड एक्झाम्पल आहे नेगेटिव्ह सेंटेन्स. ही डिड नॉट रश होम. त्याने घराकडे धाव घेतली नाही. थर्ड एक्झाम्पल आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. डिड ही रश होम. त्याने घराकडे धाव घेतली का? फोर्थ एक्झाम्पल आहे निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. डिड ही नॉट रश होम. त्याने घराकडे धाव घेतली नाही का? नेक्स्ट वर्ड आहे पंक्च्युअल. या वर्डचे मराठी प्रोनाउन्सिएशन आहे पंक्च्युअल आणि मराठी मिनिंग आहे वक्तशीर, नियमित किंवा कुठली तरी क्रिया वेळेच्या आत पूर्ण करणे किंवा वेळेवर पूर्ण करणे. जसे की वेळेवर शाळेत जाणे किंवा वेळेवर ऑफिसला जाणे. या वर्डचे फर्स्ट एक्झाम्पल आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स. शी इज पंक्च्युअल. ती वक्तशीर आहे. या वर्डचे सेकंड एक्झाम्पल आहे नेगेटिव्ह सेंटेन्स. शी इज नॉट पंक्च्युअल. ती वक्तशीर नाही. थर्ड एक्झाम्पल आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इज शी पंक्च्युअल. ती वक्तशीर आहे का? फोर्थ आणि लास्ट एक्झाम्पल आहे निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इज शी नॉट पंक्च्युअल. ती वक्तशीर नाही का? नेक्स्ट वर्ड आहे एक्झॅक्टली. या वर्डचे मराठी प्रोनाउन्सिएशन आहे एक्झॅक्टली. या वर्डचे मराठी मिनिंग आहे अगदी, अचूक, एकदम, नेमके किंवा बिलकुल. या वर्डचे फर्स्ट एक्झाम्पल आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स. शी वेंट टू स्कूल ॲट एक्झॅक्टली 7:30 AM. ती नेमकी 7:30 वाजता शाळेत गेली. या वर्डचे सेकंड एक्झाम्पल आहे निगेटिव्ह सेंटेन्स. शी डिड नॉट गो टू स्कूल ॲट एक्झॅक्टली 7:30 AM. ती नेमकी 7:30 वाजता शाळेत गेली नाही. या वर्डचे थर्ड एक्झाम्पल आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. डिड शी गो टू स्कूल ॲट एक्झॅक्टली 7:30 AM. ती नेमकी 7:30 वाजता शाळेत गेली का? या वर्डचे फोर्थ आणि लास्ट एक्झाम्पल आहे निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. डिड शी नॉट गो टू स्कूल ॲट एक्झॅक्टली 7:30 AM. ती नेमकी 7:30 वाजता शाळेत गेली नाही का? नेक्स्ट वर्ड आहे डिझायर. याचे मराठी प्रोनाउन्सिएशन आहे डिझायर आणि मराठी मिनिंग आहे इच्छा. या वर्डचे फर्स्ट एक्झाम्पल आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स. ऑल दीज आर माय डिझायर्स. ह्या सर्व माझ्या इच्छा आहेत. सेकंड एक्झाम्पल आहे निगेटिव्ह सेंटेन्स. ऑल दीज आर नॉट माय डिझायर्स. ह्या सर्व माझ्या इच्छा नाहीत. थर्ड एक्झाम्पल आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. आर ऑल दीज माय डिझायर्स. ह्या सर्व माझ्या इच्छा आहेत का? फोर्थ आणि लास्ट एक्झाम्पल आहे निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. आर ऑल दीज नॉट माय डिझायर्स. ह्या सर्व माझ्या इच्छा नाहीत का? नेक्स्ट वर्ड आहे ऑलमोस्ट. याचे मराठी प्रोनाउन्सिएशन आहे ऑलमोस्ट आणि मराठी मिनिंग आहे जवळपास किंवा जवळजवळ. या वर्डचे फर्स्ट एक्झाम्पल आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स. ही ऑलमोस्ट रिच्ड. तो जवळपास पोहोचला. सेकंड एक्झाम्पल आहे निगेटिव्ह सेंटेन्स. ही ऑलमोस्ट डिड नॉट रीच. तो जवळजवळ पोहोचला नाही. थर्ड एक्झाम्पल आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. डिड ही ऑलमोस्ट रीच. तो जवळजवळ पोहोचला का? फोर्थ आणि लास्ट एक्झाम्पल आहे निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. डिड ही ऑलमोस्ट नॉट रीच. तो जवळजवळ पोहोचला नाही का? तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इंग्लिश व्होकॅब्युलरीचे रिव्हिजन मराठी भाषेत साध्या आणि सोप्या पद्धतीने केले आहे.
जर तुम्हाला या व्हिडिओ लेक्चरचा टॉपिक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील हिट करा, जेणेकरून माय एम फ्लुएंट इंग्लिश अकॅडमीची रिसेंट अपडेट सर्वात आधी तुम्हाला भेटेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.